हॅलो, नमस्कार. आपण बाकीचं काही न पाहता डायरेक्ट आपल्या सिलेबस आपण जे पाहणार आहेत, जे शिकणार आहेत त्यांच्याकडे वळूया. ठीक आहे. जे स्वच्छता निरीक्षक भरती 2026 ची जी येणार आहे, नगर परिषद असो किंवा इतर कोणतीही भरती असो, त्याच्यासाठी आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर MPW आणि LSO लॅब सायंटिफिक ऑफिसर, ज्यामध्ये जो लॅब सायंटिफिक ऑफिसर मध्ये जो मलेरिया रिलेटेड खूप सारा पार्ट त्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. त्याचबरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि MPW प्रत्येक एक्झाम मध्ये यातला एक क्वेश्चन असणार म्हणजे असणार आहे. त्यामुळे हा मलेरिया टॉपिक हा आपल्याला पूर्णपणे कव्हर कसाही करायचा आहे. कारण या मलेरियावर एकतरी क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये असतो. एक पेक्षा खूप जास्त असतात, पण आपण धरू एक तरी प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतो. म्हणून आपल्याला हा पूर्ण मलेरिया टॉपिक एकदम पूर्ण कव्हर करायचा आहे. आणि तो कव्हर करण्यासाठी तुम्हाला माझे मलेरियावरचे 4 पार्ट भेटणार आहेत. ते चारही पार्ट तुम्हाला व्यवस्थित मन लावून बघायचे आहेत. आणि तुम्हाला ते पाठ करायचे नाहीये, तुम्हाला लक्षात जे राहत नाही त्याच्यासाठी मी, जे अवघड आहे त्याच्यासाठी मी ट्रिक्स पण तयार केलेली आहे आणि त्या ट्रिक्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आपण आता 25-25 क्वेश्चनचे एक एक पार्ट घेणार आहोत. एका एका व्हिडिओमध्ये 4 पार्ट असणार आहेत. मलेरिया आणि एक एक टॉपिक आपण कव्हर करणार आहेत. आपण असंही घेऊ शकतो की स्वच्छता निरीक्षक भरतीसाठी सगळे जे क्वेश्चन्स मिक्स पण घेऊ शकतो, परंतु ते मिक्स क्वेश्चन घेतल्यामुळे तुमचे सगळे पॉइंट्स क्लिअर होणार नाहीयेत. सगळे पॉइंट्स क्लिअर करायचे असतील आणि तुम्ही जर एक एक टॉपिक कव्हर केला, तर तुम्हाला त्या टॉपिक मधला कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही सोडवू शकता. याचा अभ्यास करून म्हणून मी असा विचार केला की एक एक टॉपिक आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. चला सुरू करूया आपण. आणि तुम्ही हे 100 MCQ मन लावून माझे रीड केले, व्यवस्थित बघितला माझा व्हिडिओ, तर तुम्हाला मलेरिया बद्दलची कोणतीही थेरी वाचायची गरज पडणार नाही. कारण तुमचे सगळे जे थेरीचे सगळे पॉइंट्स मी या त्याच्यावरूनच हे क्वेश्चन मी स्वतः बनवलेले आहेत. ठीक आहे. आपण टाइम वेस्ट न करता सुरू करूया. पहिला प्रश्न काय आहे? हिवताप म्हणजेच काय? मलेरिया कोणत्या परजीवीमुळे होतो? ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे ट्रायपनोसोमा, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम, ऑप्शन सी लेशमानिया आणि ऑप्शन डी एंटा अमिबा. तर याचं आन्सर आता तुम्हाला इथे दिसतच आहे. तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघाल, जसे जसे क्वेश्चन्स येतील तसे तसे तुम्ही कमेंट करत जा. तुम्ही नंतर जरी ऑफलाईन जरी नंतर जरी व्हिडिओ बघितला कधी, जसे की लाईव्ह नसताना सुद्धा, तरी तुम्ही डायरेक्ट हे आन्सर त्याचा मेसेज कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तुमचं रिव्हिजन होईल, त्याच्यामुळे तुमचा किती अभ्यास आहे तेही तुम्हाला कळेल. नाहीतर मग एका बुकवर तुम्ही क्वेश्चन सांगितले की मग मी आन्सर सांगण्याच्या आधी पटकन आन्सर टिक करून नंतर तुम्ही चेक करू शकता की तुमचे किती आलेले आहेत, जर तुमचा अभ्यास असेल मलेरियाचा. तर ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? हिवताप कोणत्या परजीवीमुळे होतो? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे सगळ्यालाच माहिती आहे की हिवताप जो आहे तो कोणामुळे होतो? प्लाझ्मोडियम या परजीवी जंतूमुळे होतो. ठीक आहे. आणि कोणत्या मच्छरमुळे होतो हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आता खूप जणांना काय कन्फ्युजन होते की मलेरियाचा जो मॉस्किटो जो आहे, पहा, मलेरियाचा मॉस्किटो कोणता आहे? एनोफिलस. ओके. मलेरियाचा आहे एनोफिलिस. मलेरियाचा मॉस्किटो आहे एनोफिलिस. आणि जे दुसरे समजा क्युलेक्स असतील किंवा एडिस इजिप्ती, हे जे मच्छर्स आहेत, मग तुम्हाला कन्फ्युजन होते काही जणांना, तर काय लक्षात ठेवायचं? पहा, एडिस, एडी, एडीज ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एचा पेक्षा ईचा उच्चार थोडासा होतो. एडीज एचा उच्चार होण्यापेक्षा ईचा होते. त्यामुळे इथे पहा मलेरिया, ये येते प्रत्येक ह्याच्यात मलेरिया, याच्यानुसार तुम्ही ये वरून एनाफिलस असं लक्षात ठेवू शकता. म्हणून मलेरियाचा मॉस्किटो कोणता आहे? एनाफिलस. बाकीचे कशाचे आहेत ते आपण नंतर बघू. ठीक आहे. जसे जसे क्वेश्चन्स येतील आपले तसे तसे. या प्रश्नाचं उत्तर काय? हिवताप कोणत्या परजीवीमुळे होतो? तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, हिवताप जो आहे तो प्लाझ्मोडियम या परजीवीमुळे होतो. करेक्ट आन्सर ऑप्शन बी. त्यानंतर हिवताप पसरवणारा डास कोणता आहे? मी आत्ताच सांगितलं, हिवताप पसरवणारा डास कोणता आहे?
पहिलं ऑप्शन काय आहे याच्यामध्ये? क्युलेक्स मादी, म्हणजेच काय? क्युलेक्स मॉस्किटो. तर क्युलेक्स मॉस्किटो जो आहे तो कोणता रोग पसरवतो? ठीक आहे. तर क्युलेक्स जो आहे तो हत्ती रोग, म्हणजेच काय? लिम्फॅटिक फिलॅरियासिस, त्यालाच काय म्हणतो आपण? हत्ती रोग. कोणत्या मॉस्किटोमुळे होतो हत्ती रोग? तो होतो क्युलेक्स. इथे विचारला एडिस, मग एडिस मॉस्किटो कोणता रोग पसरवतो? तर हा जो आहे एडिस, तो पसरवतो काय? डेंगू. ठीक आहे. आणि जो थर्ड ऑप्शन आहे अॅनाफिलस, मी आताच सांगितलं मलेरिया, ये वरून अॅनाफिलस मॉस्किटो. ठीक आहे, म्हणजे हिवताप पसरवणारा डास कोणता आहे? अॅनॉफिलस. क्युलेक्स कोणता पसरवतो? हत्ती रोग. डेंगू, एडिस. नंतर जे आहेत खूप सारे आहेत, तर एक 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 मी हळूहळू सांगेल. ठीक आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, अॅनाफिलस मॉस्किटो. शॉर्ट्स मध्ये हे पाहूया. पहा, जसं की पहिला ऑप्शन आपला जो होता एडिस, तर एडिस जो आहे मच्छर, तो कधी चावतो? तर इथे पहा, एडिस जो मच्छर आहे तो दिवसा चावतो. आणि तो कुठे राहतो? एडिस मच्छर हा स्वच्छ पाण्यामध्ये राहतो. मग मी काय सांगितलं? एडिस मच्छर कोणते रोग पसरवतो? त्यामध्ये मी सांगितलं डेंगू. ठीक आहे, डेंगू. मग अजून कोणते रोग पसरवतो तो? तर आपल्याला लक्षात ठेवायचंय सी डी. सी डी म्हणजेच जसं चिकनगुनिया, डी पासून डेंगू. त्यानंतर वाय झड. वाय म्हणजे येल्लो फेवर आणि झड म्हणजे झिका व्हायरस. हे रोग जे आहेत ते कोणता मच्छर पसरवते? तर एडिस. तर आता लक्षात ठेवा, एडिस मच्छर कुठे राहतो? एकदम स्वच्छ पाण्यामध्ये असतो तो, आणि तो कधी चावतो? दिवसा. आणि त्याची ट्रिक्स आपल्याला लक्षात, कोणता रोग होतो? ट्रिक्स सांगितली मी, सी डी वाय झेड. म्हणजे एक झालं की एक कसं येते? सी झालं की डी येतो, वाय झालं की झड येतो. तसं सी डी वाय झेड हे आपण केलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात राहिलं. सी म्हणजे चिकनगुनिया, डी म्हणजे डेंगू, वाय म्हणजे येलो फीवर आणि झड म्हणजे झिका व्हायरस. हे जे 4 व्हायरस आहेत, तो कोणता मच्छर पसरवतो? तो पसरवतो एडिस. ठीक आहे. नंतर पाहू. आता जो आहे मच्छर, तो आहे क्युलेक्स. क्युलेक्स मच्छर कधी चावतो आणि कुठे राहतो? क्युलेक्स मच्छर हा घाण पाण्यामध्ये वाढतो. तो चांगल्या पाण्यामध्ये कोणता असतो? एडिस असतो. घाण पाण्यामध्ये वाढतो तो कोणता असतो? क्युलेक्स मच्छर असतो. आणि क्युलेक्स मच्छर कधी चावतो? तर तो रात्री चावतो. मग कोणते कोणते रोग पसरवतो? कोणते कोणते व्हायरस होतात क्युलेक्स मच्छरमुळे? कोणते कोणते रोग होतात पहा, ज्यामध्ये पहिला आहे जॅपनीज इन्सिफॅलिटिस. ओके, जॅपनीज इन्सिफॅलिटिस. त्यानंतर फिलेरिया आणि वेस्ट नाईल फीवर. वेस्ट नाईल फीवर हे 3 रोग जे आहे, तो कोणता मच्छर पसरवतो? तर त्या मच्छरचं नाव काय सांगितलं मी? क्युलेक्स मच्छर. ठीक आहे, क्युलेक्स मच्छर कोणते कोणते रोग पसरवतो? जॅपनीज इन्सिफॅलिटिस, त्यानंतर लिम्फॅटिक फिलॅरेसिस आणि वेस्ट नाईल फीवर. तर आपल्याला कोणता मच्छर सांगितला आता मी? क्युलेक्स. ठीक आहे, क्युलेक्स मच्छर कसं लक्षात ठेवणार तुम्ही? क्युलेक्स मच्छर जो आहे तो कोणते रोग पसरवतो? तर त्यामध्ये लक्षात ठेवा ई. ई म्हणजेच काय? इन्सिफॅल्टिस. ठीक आहे, ई म्हणजेच काय? इन्सिफॅल्टिस. आणि ह्या ईला जर आपण सेम असंच लिहिलं तर हा काय झाला? डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच काय? वेस्ट. वेस्ट नाईल फीवर. ठीक आहे, आणि जर यालाच हे काढून टाकलं तर काय तयार होतो? एफ. एफ म्हणजेच काय? फिलॅरियासिस. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता क्युलेक्स. ओके, लक्षात राहील ट्रिक्स. आज पहिला दिवस आहे तुमचा पाहण्याचा, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन फक्त थोडंसं असणार आहे ट्रिक्समध्ये. नंतर दुसऱ्यांदा हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन येणार नाही. तुम्हाला सरळ तुमच्या लक्षात राहतील असेच व्हिडिओ मी बनवणार आहे. ठीक आहे, क्युलेक्स मच्छर कळाला. एडिस मच्छरच काय सांगितलं? सी डी वाय झेड. एडी, एडिस, सी डी वाय झेड, चिकनगुनिया, डेंगू, येल्लो फेवर आणि झिका व्हायरस. त्यानंतर आता आपण पाहिला, कोणता पाहिला आपण? क्युलेक्स मच्छर. क्युलेक्स मच्छर मध्ये काय सांगितलं मी? लक्षात ठेवायला ई लक्षात ठेवायचं. ई लिहिलं झाला एलिफंटासिस, त्या ईला वर तोंड करून लिहिलं झाला डब्ल्यू. एका टाईपचा आपल्या डब्ल्यू तर असा असतो किंवा असा असतो, पण वरच आहेत ना हे असे. हे पाशे डब्ल्यू टाईप झाला.
मग त्या डब्ल्यू वरून आपल्याला काय आठवायचंय, वेस्ट नाईल फेवर, आणि हिचा हा काढला तर तो होतो फिलॅरियासिस. इन्फिलॅसिटी लक्षातच राहते, इन्सिफॅलिस फिलॅरियासिस EF असं. ठीक आहे, हे झाले क्युलेक्स, जो की कुठे राहतो, घाण पाण्यामध्ये राहतो. कधी चावतो, रात्रीला. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा जो आपण आत्ता बघितलेला आहे मलेरिया पसरवणारा कोणता मॉस्किटो आहे, तर तो आहे एनॉफिलस. सगळ्यात शेवटचा ऑप्शन होता आपला सँड फ्लाय. सँड फ्लाय म्हणजे काय असते, वाळू माशी. ठीक आहे, मग हा कोणता रोग पसरवते, वाळू माशी, तर हा पसरवते काला आजार. ठीक आहे, काला आजार. ठीक आहे, काला आजार लेशमानिया डोनोवानी. ठीक आहे, सँड फ्लाय लेशमानियासिस कोणतं, आणि त्याच्यानंतर जो आहे तो काला आजार सांगितलं. सँड फ्लाय कोणता रोग पसरवते, ती पसरवते काला आजार. त्यानंतर जी घरात जी माशी राहते आपल्या, त्यालाच काय म्हणतात, हाऊस फ्लाय, म्हणजेच काय, घर माशी. हाऊस फ्लाय घर माशी, ती कोणता रोग पसरवते, तर जे आपल्याला रोग माहिती आहे, जे पाण्यापासून रोग होतात, जे ते घरमाशी पसरवत राहते. जसं की कॉलरा असो, टायफॉइड असो, डिसेंट्री असेल, डायरिया असेल, फूड पॉइझनिंग असेल. ठीक आहे, तर हे हाऊस फ्लायचे म्हणजेच फेकोऑरल डिसीजेस आहेत. त्यानंतर फ्ली म्हणजेच काय, पिसू. पिसांपासून होणारा रोग कोणता आहे, प्लेग आणि म्युरिन टायफस. लक्षात ठेवा, फ्ली म्हणजेच काय, पिसू, आणि पिसापासून होणारा कोणता रोग आहे, प्लेग आणि म्युरिन टायफस. प्लेग कुणामुळे होतो, उंदरामुळे, उंदराच्या फ्ली पासून प्लेग रोग होतो. त्यानंतर जे टिक आहे, टिक म्हणजेच गोचीड जो आहे, त्याच्यापासून कोणता रोग होतो, लाईम डिसीज आणि कॅस्नर फॉरेस्ट डिसीज. तर याच्यामध्ये हा लाईम डिसीज तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. लाईम डिसीज कोणता, कोण पसरवतं, तर ते जे गोचिड्स असतात, टिक जे असतात गोचिड, ते पसरवतात लाईम डिसीज. त्याच्यानंतर सांगितलं प्लेग पसरवतात. त्यानंतर हाऊस फ्लायचं सांगितलं कॉलरा, टायफॉइड, डायरिया. त्यानंतर सँड फ्लायचं सांगितलं काला आजार. हे पॉइंट सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर एक तरी क्वेश्चन असतोच. पहा, आपल्या दुसऱ्या क्वेश्चन वरून आपलं करेक्ट आन्सर आपण सांगितलं होतं एनाफिलस मादी. त्यानंतरचा पहा, तिसरा क्वेश्चन आहे, खालीलपैकी हिवतापाचे 4 प्रमुख प्रकार कोणते. हिवतापाचे त्यांनी ऑप्शननुसार 4 दिले, 5 दिले, तर ते ऑप्शननुसार तुम्ही पहा. इथे विचारलेले आहेत की खालीलपैकी हिवतापाचे 4 जे प्रमुख प्रकार आहेत ते कोणते आहेत. पहिलं ऑप्शन आहे विवॅक्स फॅल्सिफेरम मलेरी ओव्हल. आता मलेरियाचे, हिवताप म्हणजेच मलेरियाचे विचारलेत. इथे काय दिले, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, झिका हे येणार आहे का, नाही. त्यानंतर विवॅक्स टायफॉइड येणार आहे का, नाही. कॉलरा नाही. फॅल्सिफेरम येईल. मलेरी ठीक आहे. क्युलेक्स येतो का त्याच्यात, विवॅक्स येतो, ओवेल येतो, पण इथे मलेरी, अच्छा, मलेरी क्युलेक्स नाहीये तिथे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी पण नाही. मग करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं, ऑप्शन नंबर ए. हिवतापाचे 4 प्रमुख प्रकार कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कोणता, प्लाझ्मोडियम विवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम, प्लाझ्मोडियम मलेरी, आणि जो लास्टचा आहे प्लाझ्मोडियम ओव्हेल. त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे, हा जो आहे फॅल्सिफेरम हा एकदम डेंजर आहे. ज्यालाच काय म्हटलं जातं, मॅलिग्नंट टर्शन म्हणून पण तो ओळखला जातो, आणि हा सगळ्यात डेंजर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर प्लाझ्मोडियम विवॅक्स मध्ये ताप येण्याचा कालावधी किती असतो. प्लाझ्मोडियम विवॅक्स मध्ये ताप येण्याचा जो कालावधी असतो तो किती तासांनी ताप येते असं विचारलं. ऑप्शन ए 24 तास, बी 36 तास, सी 48 तास, आणि डी 72 तास. तर प्लाझ्मोडियम विवॅक्स मध्ये जो ताप येण्याचा त्याचा कालावधी आहे तो किती आहे, 48 तास. म्हणजे 2 दिवसाला ताप येते असं 48 तास. करेक्ट आन्सर ऑप्शन सी. त्यानंतर प्रश्न 5वा,
प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये तापाचा चक्रकाल किती असतो? म्हणजे याच्यामध्ये सारखं सारखं जी ताप येत आहे, तर प्लाझ्मोडियम मलेरियाचा विचारला. आधी कशाचा विचारला होता आपल्याला? प्लाझ्मोडियम वायवॅक्सचा. 2 दिवसाला ताप येत होती. प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये किती दिवसाला येते? ऑप्शन ए 24, 48, 72 आणि अनियमित. विवॅक्सचं लक्षात ठेवा 2 दिवस. मलेरियाचं लक्षात ठेवा 3 दिवस, असं 72 तास. मॅलिग्नंट टर्शियन हिवताप कोणामुळे होतो? आत्ताच मी सांगितलं मॅलिग्नंट टर्शियन कोणाला म्हणायचं म्हणून. ठीक आहे, तर मॅलिग्नंट टर्शियन हिवताप कोणामुळे होतो? ऑप्शन ए प्लाझ्मोडियम विवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम ओव्हल आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. तर मॅलिग्नंट टर्शियन मलेरिया जो आहे तो कोणामुळे होतो? करेक्ट आन्सर असणारा ऑप्शन डी प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरममुळे. आणि जो मॅलिग्नंट आहे त्या हिवतापाचा ताप कसा असतो? म्हणजेच फॅल्सिफेरमचा जो ताप आहे तो कसा असतो? ऑप्शन काय आहे त्याच्यामध्ये? नियमित येतो, दर 24 तासांनी येतो, अत्यंत अनियमित आहे आणि सौम्य आहे. तर तो फॅल्सिफेरम खूप डेंजर आहे, परंतु त्याचा जो ताप आहे तो कसा आहे? अत्यंत अनियमित आहे. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन सी. 8 नंबरचा क्वेश्चन, हिवतापाच्या परजीवीचा जीवनचक्र किती अवस्थामध्ये होते? किती अवस्थामध्ये त्याचं पूर्ण जीवनचक्र होते असं विचारलेलं आहे. ऑप्शन ए 1, 2, 3, 4. तर करेक्ट आन्सर काय हिवतापाचं? परजीवी जीवनचक्र हे परजीवी जीवनचक्र हे किती अवस्थामध्ये असते? तर ऑप्शन बी 2 अवस्थामध्ये असतं. एकतर मानवामध्ये, हा प्रश्न लक्षात ठेवा, आणि दुसरा जो आहे तो डासामध्ये. आणि त्याची मच्छरची अवस्था आहे ती मानवामध्ये कशी असते? अलैंगिक असते, म्हणजेच असेक्शुअल असते. आणि मॉस्किटोज म्हणजेच डासामध्ये ते कसं असतं? सेक्शुअल असते. ठीक आहे, त्याची अवस्था. आणि या दोन याच्यामध्येच याचं काय झालेलं आहे? जीवनचक्र या 2 अवस्थामध्ये आहे. पहिली अवस्था मानवामध्ये आणि दुसरी जी आहे ती कुणामध्ये? मच्छरमध्येच, त्या म्हणजेच डासामध्ये. मग माणसामध्ये कोणती अवस्था असते? सेक्शुअल असते की असेक्शुअल असते? तर मानवामध्ये जी आहे ती असेक्शुअल अवस्था असते. आणि मच्छरमध्ये म्हणजेच काय, डासामध्ये कोणती असते? तर डासामध्ये सेक्शुअल म्हणजेच काय, लैंगिक अवस्था असते. ठीक आहे. त्यानंतर मानवामध्ये हिवतापाची कोणती अवस्था असते? खाली लगेच प्रश्न विचारलाय. तर मानवामध्ये मी काय सांगितलं आत्ताच, ऑप्शन ए लैंगिक, अलैंगिक, बीजाणू आणि अंडी अवस्था. करेक्ट आन्सर काय असणार आहे? अलैंगिक. आणि लैंगिक कुणामध्ये असते? मॉस्किटो डासामध्ये असते. डासामध्ये कोणती अवस्था असते? डासामध्ये लैंगिक अवस्था असते. मी सांगितलं ना, सगळे तुमचे पॉइंट कव्हर होतील याच्यात. हिवतापाचा प्रसार कशामुळे होतो? पाण्यामुळे होतो का? अन्नामुळे होतो का? मादी अॅनाफिलिस डासामुळे होतो की हवामुळे? सगळ्यांनाच माहिती आहे हिवताप कशामुळे होतो? या अॅनाफिलस मच्छरमुळे होतो. हिवतापाचे मुख्य लक्षण कोणते आहे? तर ऑप्शन ए खोकला, अतिसार, थंडी वाजून ताप आणि त्वचा रोग. तर हिवतापाचं जे महत्वाचं मुख्य लक्षण कोणतं आहे? तर हिवतापामध्ये काय होते की थंडी वाजून ताप येत असते. त्यामुळं अतिसार, त्वचा रोग किंवा खोकला हे तिन्ही ऑप्शन नाही आहेत. करेक्ट आन्सर आहे थंडी वाजून ताप येते. त्यानंतर फॅल्सिफेरम हिवताप हा धोकादायक आहे का? तर त्याचे आपलं आन्सर द्यायचं आहे. ऑप्शन ए आहे ताप येत नाही, मेंदूवर परिणाम होतो, फक्त लहान मुलांना होतो आणि पटकन बरा होतो. तर मी सांगितलं फॅल्सिफेरम जो आहे एकदम डेंजर आहे. त्याची ताप कशी असते? अनियमित असते, ज्याला मॅलिग्नंट टर्शन मलेरिया म्हटलं जातं. आणि हा जो आहे कशावर अफेक्ट करतो? तो पूर्ण डायरेक्ट ब्रेनवर अफेक्ट करतो. त्यामुळे मेंदूवर परिणाम कोणाचा होतो? फॅल्सिफेरम या हिवतापाचा होतो. त्यामुळे फॅल्सिफेरम हिवताप हा धोकादायक आहे. कोणता? मेंदूवर परिणाम होतो म्हणून. त्यानंतरचा 14वा प्रश्न आहे, हिवतापाच्या उपचारात विलंब केल्यास काय होऊ शकते? म्हणजे हिवताप झालेला आहे, मलेरिया झालाय आणि तुम्ही दाखवलंच नाही दवाखान्यामध्ये, त्याला विलंब केल्यास काय होऊ शकते? ऑप्शन ए काहीच नाही, पटकन बरा होतो, गंभीर गुंतागुंत होते आणि फक्त ताप कमी होतो. काहीच नाही होत असं होऊ शकते का? नाही.
किंवा ट्रीटमेंट नाही केलं तर तो बरा होईल का? नाही. फक्त ताप कमी होते का? नाही. तर त्याचं गंभीर गुंतागुंत होईल. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन सी. हिवताप प्रतिबंधासाठी सर्वात महत्वाची उपाययोजना कोणती? हिवताप प्रतिबंधासाठी म्हणजे हिवताप कुठे पसरलाच नाही झाला पाहिजे, त्याचा असं तो थांबवला पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची उपाययोजना कोणती आहे हिवतापाची? ऑप्शन ए लस, डास नियंत्रण, अँटीबायोटिक्स आणि सलाईन. तर याचं आता आपल्याला करेक्ट आन्सर पहा. कोणी कोणी काय म्हणते हिवताप होऊ नये म्हणून लस घेतली तर आपल्याला हिवताप होणारच नाही, म्हणून याचं आन्सर पटकन काय देतात मग? लसीकरण. त्यामुळे ते करेक्ट आन्सर नाहीये. हिवताप प्रतिबंधासाठी सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे मच्छरच नाही आले हिवतापाचे तर आपल्याला हिवताप कुठून होणार आहे? त्यामुळे पहिलं ऑप्शन काय आहे? करेक्ट नाही. ठीक आहे, हे ऑप्शन चुकलेलं आहे, लस. ठीक आहे. डास नियंत्रण, जर मच्छरच नसतील तर हिवताप होणारच नाही, त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे आपलं डास नियंत्रण, ऑप्शन बी. थर्ड होता अँटीबायोटिक आणि चौथं होतं सलाईन. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, मलेरियाचा परजीवी मच्छरात कोणत्या प्रकारची सायकल पूर्ण करतो? मी काय सांगितलं, मलेरियाचा जो परजीवी आहे तो मच्छरात कोणत्या प्रकारची सायकल पूर्ण करतो आणि मानवामध्ये कोणत्या प्रकारची सायकल पूर्ण करतो? तर पहा, मी आत्ताच सांगितलं त्याची जी अवस्था असते, कुठे मच्छरमध्ये ती असते सेक्शुअल आणि मॅन मध्ये काय असते, ह्युमन्स मध्ये कशी असते, असेक्शुअल. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन बी सेक्शुअल. नंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे, मलेरियाचा परजीवी कोणत्या मच्छरात सायकल पूर्ण करतो? मलेरियाचा परजीवी जो आहे तो कोणत्या मच्छरात सायकल पूर्ण करतो? तर तो मलेरियाचा परजीवी कोणता आहे? अॅनोफिलस आहे. मग तो दुसऱ्यात कशाला सायकल पूर्ण करणार? तो असणार अॅनोफिलस मध्येच त्याची सायकल पूर्ण करणार. असाही तुम्हाला फिरवून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मच्छर मानवाचे रक्त शोषताना कोणता स्टेज मानवात सोडतो? आता मच्छर मानवाचं रक्त शोषताना म्हणजे मच्छर आपल्याला चावला किंवा चावत असताना तो मानवात कोणत्या स्टेज मानवात सोडतो? कोणत्या रक्त शोषताना कोणता स्टेज मानवात सोडतो? पहिला आहे गॅमेटोसाइट सोडतो का, स्पोरोझाइट सोडतो का, मेरोझाइट सोडतो का, ट्रोफोझाइट? काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी स्पोरोझाइट. स्पोरोझाइट. लक्षात राहत नसेल तर असं लक्षात ठेवा, मच्छर मानवाचं रक्त शोषताना पहिल्यांदा तो यस पासून स्टार्ट करतो स्पोरोझाइट, असं लक्षात ठेवू शकता. आणि स्पोरोझाइट्स कुठे असतात? त्याच्या सलायवामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मच्छराच्या शरीरात परजीवीची सायकल कुठे सुरू होते? मच्छराच्या शरीरामध्ये जी त्याची परजीवीची जी सायकल आहे ती मच्छरमध्ये कुठे सुरू होते? सलायवरी ग्लँड मध्ये काय असतात? स्पोरोझाइट्स असतात. त्यामुळे हे ऑप्शन येणारच नाही. राहिलं स्टमक, लिव्हर. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मिडगट. तिथे काय असते? मच्छराच्या शरीरात परजीवीची सायकल सुरू होते. कुठे? मिडगट. मच्छरात तयार झालेले स्पोरोझाइट्स कुठे जातात? मी आत्ताच सांगितलं, स्पोरोझाइट्स कुठे राहतात? तर त्याच्या सलायवामध्ये, म्हणजेच काय, त्याच्या लाळ, सल्व्हरी ग्लँड म्हणजेच त्याच्या लाळ ग्रंथीमध्ये काय असतात? म्हणजे मच्छरामध्ये तयार झालेले जे स्पोरोझाइट्स असतात ते त्याच्या लाळीमध्ये असतात. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन सी. 21 नंबरचा क्वेश्चन आहे, मानवात मलेरियाचा कोणता सायकल होतो? मी आत्ताच वर सांगितलेलं आहे सेक्शुअल आणि असेक्शुअल. हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे मी थोडेसे रिपीट फिरवून घेतलेले आहेत. मानवात मलेरियाचा कोणता सायकल होतो? तर सेक्शुअल होतो, असेक्शुअल, स्पोरोगोनी आणि फर्टिलायझेशन. तर करेक्ट आन्सर काय आहे याचा? ऑप्शन बी असेक्शुअल. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन पहा, स्पोरोझाइट्स मानवात सर्वात आधी कुठे जातो? स्पोरोझाइट्स कुठून आले? ज्यावेळेस मच्छर आपलं रक्त शोषत होतं त्यावेळेस स्पोरोझाइट्स त्याच्या सलायवा मधून त्यांनी कुठे टाकले? मानवामध्ये टाकले. मग मानवात स्पोरोझाइट्स गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ते
कुठे जातात असा प्रश्न इथे विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे हृदय, ऑप्शन बी आहे मेंदू, ऑप्शन सी आहे लिव्हर आणि ऑप्शन डी आहे प्लीहा. तर करेक्ट आन्सर काय आहे सगळ्यांना माहिती आहे की मलेरिया कोणत्या साईडला अफेक्ट करतो, तर आपण डायरेक्ट सांगतो लिव्हर. म्हणून जे स्पोरोझाइट्स आहे ते डायरेक्ट कुठे जाणार आहे, लिव्हर मध्ये. त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे आपल्या प्रश्नाचा ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 23 नंबरचा क्वेश्चन आहे, यकृतामध्ये होणाऱ्या सायकलला काय म्हणतात? यकृता म्हणजे लिव्हर मध्ये जी सायकल होत आहे त्या सायकलला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. इरिथ्रोसायटिक सायकल, सेक्शुअल सायकल, हिपॅटिक सायकल आणि मॉस्किटो सायकल. ते सगळ्यांना माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर. यकृतामध्ये होणारी जी सायकल असते ती हिपॅटिक सायकल, म्हणजेच लिव्हर मध्ये जी होणारी असते ती कोणती सायकल असते, हिपॅटिक सायकल असते. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन सी. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन आहे, यकृतानंतर परजीवी कुठे जातो? लिव्हर मध्ये, स्पोरोझाइट्स मधून तो डायरेक्ट कुठे गेलाय, लिव्हर मध्ये गेलाय. मग लिव्हर मध्ये गेल्यानंतर तो पुढे कुठे जातो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे पांढऱ्या पेशीत म्हणजेच व्हाईट ब्लड सेल मध्ये, रेड ब्लड सेल मध्ये, ब्रेन मध्ये जातो की मूत्रपिंडात जातो असा प्रश्न विचारलेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे मलेरियाचा जो परजीवी आहे तो पहिल्यांदा कुठे गेला, लिव्हर मध्ये जातो आणि त्याच्यानंतर तो आरबीसी लाल रक्तपेशीमध्ये तो एंटर होतो. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे आपल्या प्रश्नाचं ऑप्शन बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू. आरबीसी मध्ये होणाऱ्या सायकलला काय म्हणतात? पहा, सुरुवातीला जसे माझे क्वेश्चन सुरू झाले तसे आपण काय काय पाहिलं. जसे माझे क्वेश्चन सुरू झाले, मच्छर ज्याच्याबद्दल आपण माहिती पाहत आहेत, हिवताप, तर कोणत्या प्लाझ्मोडियममुळे होतो, कोणत्या परजीवीमुळे होतो हा प्रश्न विचारला. मग त्यांच्या जीवनचक्रावर प्रश्न विचारल्यानंतर टर्शियन मलेरिया कशाला म्हणतात, मॅलिग्नंट टर्शियन मलेरिया, त्यांचा जो काळ आहे, ताप कशी येते कशी नाही, म्हणजे एकदम स्टेज बाय स्टेज सुरू आहे आपलं. नंतर डासाचं जीवनचक्र विचारलं. त्यामध्ये मच्छर ज्यावेळेस आपल्याला मानवाला चावत असतो त्यावेळेस तो काय सोडतो, स्पोरोझाइट सोडतो. मग ते कुठे जातात, आधी जातात लिव्हर मध्ये, त्याच्यानंतर ते जातात आरबीसी मध्ये. म्हणजे सगळ्या प्रोसेस ज्या आहेत आपल्या त्या कशा आहेत, स्टेप बाय स्टेप आहेत. त्यामुळे हे खूप महत्वपूर्ण आहे तुमच्या परीक्षेसाठी. त्यानंतर पहा, आरबीसी मध्ये होणाऱ्या सायकलला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ई आहे हिपॅटिक सायकल, स्पोरोगॉनी, इरिथ्रोसायटिक सायकल आणि सेक्शुअल सायकल. तर पहा, क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. प्रश्न काय विचारलाय, आरबीसी मध्ये होणाऱ्या सायकलला काय म्हणतात. याच्या आधीचा जो प्रश्न होता तो होता यकृतानंतर परजीवी कुठे जातो, तर सांगितलं हिपॅटिकचा. हा जो प्रश्न होता यकृतामध्ये होणाऱ्या सायकलला काय म्हणतात, तर यकृतामध्ये ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस हिपॅटिक सायकल त्याचा आन्सर आहे असं लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस आपल्याला विचारलं की आरबीसी मध्ये होणाऱ्या सायकलला काय म्हणतात, तर सगळ्यांना माहिती आहे आरबीसी म्हणजेच काय, इरिथ्रोसायटिक सायकल. आरबीसी ला आपण काय म्हणतो, इरिथ्रोसाइट्स म्हणतो, डब्ल्यूबीसी ला ल्युकोसाइट्स म्हणतो, प्लेटलेटला थ्रोम्बोसाइट्स म्हणतो. याच्यावरूनच या प्रश्नाचं उत्तर आहे. आरबीसी ला काय म्हणतो आपण, इरिथ्रोसायटिक सायकल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपले 25 MCQ संपलेले आहे आणि जे पूर्ण एक्झामसाठी खूप खूप महत्वाचे असतील. जर तुम्हाला याच्या नंतरचे 25 MCQ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा सेकंड व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. याच्यासाठी व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि तरच सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि आपण असे 25 चे 100 क्वेश्चन्स घेणार आहेत, ज्यामध्ये तुमचा पूर्ण मलेरिया टॉपिक हा पूर्ण कव्हर होईल. आणि हा टॉपिक कव्हर झाल्यानंतर आपण कोणता टॉपिक घ्यायचा तुम्ही हेही मला मेसेज करू शकता. तुम्ही जे कमेंट कराल तोच टॉपिक मी घेईल. थँक्यू.